महिलांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली वस्तू म्हणजे सॅनिटरी पॅड. कधीही ही वस्तू लागू शकते आणि त्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेत वेगवेगळ्या ज्या मशीन्स आहेत पॅडच्या त्या बसवलेल्या पाहायला मिळतात. वेगवेगळ्या वॉर्डमध्ये या मशीन बसवल्यात. जवळपास 1800 मशीन या बसवून झालेल्या आहेत आणि या महिला रोज वापरत आहेत. आपण अशा आत्ता एका रूममध्ये आहोत ज्या रूममध्ये त्या आपण बघू शकतो की किती मशीनमध्ये किती पॅड आहेत हे देखील या मशीनद्वारे किंवा या एका तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी जी आहे ती करता येते. आणि आता बघितलं तर 195 झोन 1चे जे ठिकाणं आहेत तिथे 195 ठिकाणी या मशीन्स रनिंग आहेत. 197 ठिकाणी मशीन्स इन्स्टॉल केलेले आहेत. असं प्रत्येक झोन वाईज आपण ही जी मॉनिटरिंग सिस्टीम आहे ही महापालिका करत असते. नेमकी ही सिस्टीम कशी आहे या संदर्भात बोलण्यासाठी इथलेच काही कर्मचारी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं कोण कोण ही सिस्टीम अंडर ऑब्झर्विंग करतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं कशा पद्धतीने ही सिस्टीम काम करते काय सांगा. आमच्या इथे एक ऑपरेटर असतो. इथे पूर्ण आपल्या ज्या मशीन पूर्ण लावलेल्या आहेत त्या सगळ्या ऑपरेट करणं, त्याच्यानंतर इथूनच फील्डवरती ऑपरेट करून सांगणं की किती मशीन ऑफलाईन आहेत किती नाही आहेत. ज्या नाही आहेत त्या ऑनलाईन करून घेणं त्यांच्याकडून. आता इथे तुम्ही बघू शकता की मशीन आम्ही किती इन्स्टॉल केलेत. त्या पद्धतीत आम्हाला नोटिफिकेशन पण येतं प्रत्येक ज्या मशीन लागल्या आहेत त्याचा. त्यानंतर झोन वाईज आम्ही अपडेट केलं आहे कारण पटकन प्रत्येक गोष्टीला आम्ही क्विक घेऊ शकतो की मशीन कुठे एक्झॅक्ट कुठे बंद पडली आहे. सो त्या पद्धतीत आम्ही आणि सेमच असं नॅपकिनचं पण आहे. नॅपकिनचं पण आपल्याला नोटिफिकेशन येतात की नॅपकिनमध्ये लो स्टॉक कुठे आहे, एम्प्टी स्टॉक कुठे आहे हे सगळंसुद्धा दिसून येतं. त्यानंतर आणखीन इथे एक पाहायला मिळतं ते म्हणजे ज्या मशीन्स आहेत त्या आपण सॅनिटरी पॅड जे आहेत ते डिस्ट्रॉय करण्यासाठी देखील मशीन्स आहेत. त्या मशीन्स नेमक्या कशा पद्धतीने काम करतात याच्यावरनं आम्हाला तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकाल. तर आपले जे नॅपकिन यूज झालेले आहेत म्हणजे ज्या मुली यूज करतात नॅपकिन त्यांचे स्वतःचे असो आहे ह्याचे पण, तर त्यांना फक्त ते फोल्ड करून ह्याच्या आतमध्ये टाकून द्यायचं आहे फक्त. नाही, इथे हा दरवाजा आहे हा ओपन करायचा आणि इथे आतमध्ये टाकून द्यायचं. बाकी डेली ही सिस्टीम ऑटोमॅटिकली पूर्ण बंद होऊन जाते. सगळे नॅपकिन जे असतील जसं की फॉर एक्झाम्पल 10 असतील किंवा 20 असतील या पद्धतीत जी त्याची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार ती आपोआप होऊन जाते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 10 रुपये टाकावे लागतात. हो, 10 रुपये पण तुम्ही यूज करू शकता, 5 रुपयाची 2 नाणी पण यूज करू शकता किंवा 1 रुपयाची 10 नाणी पण तुम्ही यूज करू शकता. इथे आम्ही QR कोडसुद्धा अपडेट केलेला आहे कारण आजकालची पिढी जास्त करून QR कोडच बघते. सो आम्ही QR कोड पण अपडेट करून दिलेला आहे. QR कोड नेमका कुठे आहे. तुम्ही आता जर बटन दाबलं तर तिथे तुम्हाला इथे QR कोड येऊन जाईल. हे बटन दाबल्यानंतर इथे खाली QR कोड येतो. हो, आपण बघू शकतो की हे बटन इथे दाबल्यानंतर इथे खाली QR कोड येतो. त्यामुळे आपण स्कॅनिंग करून देखील ही जे पॅड्स आहेत ते आपल्याला अवेलेबल होऊ शकतात अशा पद्धतीने सांगितलं जात आहे. त्याच पद्धतीने 1 रुपयाची 10 नाणी किंवा 5 रुपयाची 2 नाणी आणि किंवा 10 रुपयाचं 1 नाणं वापरून सुद्धा आपण यातनं पॅड्स जे आहेत ते घेऊ शकतो. मात्र हे सगळं सुरू असताना सध्या किती मशीन्स आपण इन्स्टॉल केलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगा. टोटल आपले जे मुंबईमध्ये 24 वॉर्ड्स आहेत त्या पूर्ण 24 वॉर्डमध्ये 2000 मशीन आपले इन्स्टॉल झाले. आणि त्याचं सगळं मॉनिटरिंग त्याची देखभाल दुरुस्ती हे सगळं तुमच्या टीमकडनं केलं जातं. आमच्या टीमकडून पूर्ण केलेलं असतं. इथे ऑपरेटर असतात, कधी कधी वीकली पण सुपरवायझर येऊन जातात इथे ऑपरेटिंग बघायला. आणि वॉर्ड वाईज त्याचं सुपरविजन कसं केलं. वॉर्डवाईज म्हणजे आमचे जे सुपरवायझर आहेत ते 3 आहेत. सुपरवायझरच्या अंडर पूर्ण 24 वॉर्डचे पर वॉर्डला आम्ही फील्ड इंजिनियर दिलेले आहेत. ते फील्ड इंजिनियर जाऊन तिथे चेक करतात पूर्ण. नक्कीच. तर एकंदरीत आपण बघतोय की या ज्या मशीन्स आहेत या खरं तर 2022 नंतर पास झालेल्या आहेत. 5000 मशीन्सचं टेंडर जे आहे निविदा जी आहे ती काढलेली आहे. मात्र टप्प्याटप्प्याने या मशीन्स बसवल्या जात आहेत. सद्यस्थितीमध्ये संपूर्ण मुंबईत 1800 मशीन्स ज्या आहेत त्या 1800 ते 2000 इतक्या मशीन्स ज्या आहेत त्या बसवलेल्या आहेत आणि या सगळ्या मशीन्स वर्किंग आहेत असं पालिकेचं म्हणणं आहे किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडनं तसं सांगण्यात येत आहे.
मात्र एकंदरीत जर बघितलं तर इथे मॉनिटरिंग सिस्टीम आहे, त्यामुळे त्या सिस्टीममध्ये देखील आपण पाहू शकतो की मशीन सध्या तरी वर्किंग आहेत. जी मशीन्स वर्क करत नसेल त्या मशीनला हे लोक इकडनं सांगतात आणि त्यानंतर ते मशीन्स देखील वर्क करायला सुरुवात करतं असं ह्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता नेमक्या मशीन्स वर्क करतात की नाही हे देखील आपण प्रत्यक्ष बघणार आहोत. मात्र आता सध्या मॉनिटरिंग सिस्टीमनुसार या मशीन्स वर्क करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई.